नमस्कार, कमल पगारे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। चला आज आपण मस्तपैकी चटपटीत नाश्ता बनवूया। हे म्हणजे प्रवासात पण नेऊ शकतोय। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, अजून 1 वाटी 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं, अर्धा वाटी मैदा घ्यायचा। पोरांना शाळेला टिफिनला द्यायला पण होतंय। अर्धा वाटी मैदा आहे। आता हा मिक्स करून घ्यायचा गव्हाचं पीठ आणि मैदा। आणि आता याच्यात जरा कोमट तेल टाकायचं आहे, जास्ती गरम नाही केलेलं आहे। बस झालं 2 चमचे। आता याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं, नंतर हाताने आपल्याला काढून घ्यायचं व्यवस्थित, पिठाला तेल लागेपर्यंत। असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आता सोडून तेल पूर्णपणे लागेल। आता टाकूया छोटे 4 चमचे रवा टाकायचा, ते पण काढून घ्यायचं। चला व्यवस्थित आता तेल सोडून झालेल्या पिठाला आता मीठ टाकूया चवीप्रमाणे। मिरची आणि लसूण आहे हे पण टाकून द्यायचं। आता टाकायची तीळ, 2 चमचे तीळ आहे। आता 1 चमचे जिरं। आता टाकूया थोडीशी हळद जास्ती नाही टाकायची। आता 1 चमचा टाकायचा लाल तिखट। 1 वाटी टाकायची मुगाची डाळ आहे भिजवून ठेवलेली। आता हे काढून घ्यायचं, सगळं व्यवस्थित काढून घेऊन नंतर आपल्याला पीठ मळून घ्यायचं। चला आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर असा गोळा बनवायचा आहे। जास्ती हे नाही बनवायचं, घट्टच बनवायचं आहे। असं थोडं पाणी टाकत जायचं आणि मळायचं। हे बघा असं घट्टसर मळायचं आहे। झालं व्यवस्थित सगळं मळून। अशी गोळ्या करून लाटून घ्या मोठी चपाती। आता मग असं बारीक बारीक करून आणि एक लाटून टाका। चला मी तर मोठीच करत आहे। अशी मोठी लाटून घेतलेली आहे आणि हे धारवाला हा डब्बा आहे, याच्याने मी गोल गोल करून घेते। तुम्हाला अगर छोटे छोटे लाटून आणि गोळ्या करून लाटायचं असलं तर तरी पण चालतंय। चला आता मी अशी करून घेते। मी हे असेच लाटलेलं आहे, तुम्हाला पीठ लावून लाटायचं असलं तर लाटू शकतात। हे असं काय मोठं लाटून म्हणजे वेळेची बचत होऊन जाते, लवकर होऊन जातं। चला अशा प्रकारे मी आता सगळ्या करून घेते। चला आता तेल गरम झालं का नाही बघूया। झालेलं आहे तेल। आता लय जाड नाही लय पातळ नाही लाटायचे। आता जाड राहिल्या म्हणजे त्या नरम होतील, म्हणून आपल्याला पातळ करून घ्यायचे आहे। खूप पण पातळ नाही, जळून जात नाही आपल्याला। चला आता काढून घेऊया। झाल्यात आपले पापड मस्तपैकी। हे बघा अशा मस्तपैकी खरपूस होऊन द्यायचे आणि मग काढायचे। जास्ती लाल पण नाही करायचे। हे बघा झाल्यात बघा तयार मस्तपैकी मुगाच्या पापड्या, एकदम खुसखुशीत झाल्यात। ते बघा एकदा तुम्ही नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ ते।